बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खं आयसीयू खाली केले. त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला. एकदाच जनता काय तो फेसला घेऊन टाकेल. एकदाच जनता काय तो फेसला घेऊन टाकेल. म्हणजे मी वाल्मिक कराड ही विकृती आहे, ती समाजातली एक विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. असे अनेक वाल्मिक कराड महाराष्ट्रात आहेत आणि या वाल्मिक कराडांना पैदा कोण करतं तर इथला सत्ता जी असते ती सत्ता काही जणांना मोठी करते आणि त्याच्यातनच वाल्मिक कराड जन्माला येत असतात. त्याची आता मालिका येते. लोक मला फोन करून सांगतात याला रंग लावला त्यांनी, मराठा वंजारी मराठा वंजारी. जेवढे खून झाले त्याच्यातले 70% वंजाऱ्यांचे खून झाले आणि जेवढे आरोपी आहेत त्याच्यातले 80% तर वंजारीच आरोपी आहेत. कुठल्या वंजाऱ्यांचे नेते आहेत? जो बापू आंधळे खून कटलाय त्याच्यातली कालची मी व्हिडिओ टाकलेली आहे मुंडेची, तो कोण आहे? वंजारी नाही. म्हणजे तुम्ही समाजामधल्या चांगल्या गुणवंत पोरांना मोठं करण्याच्या ऐवजी पैशाच्या ताकदीवरती गुन्हेगार तयार केलेत. हे तुमच्या लक्षात येत आहे का? आणि हा जो आका आहे त्याचा जो आका आहे त्याच्या राजकीय कर्तृत्वाची बहार फुलण्यासाठी म्हणून काम करत होता आणि त्यालाच तुम्ही मंत्रिमंडळात ठेवून चौकशी करताय. कुठल्या सिव्हिल सर्जनची हिंमत आहे की माझ्याकडे ठेवू नका, त्याला कुठलाही आजार झालेला नाही, तुम्ही इथं काढा असं सांगण्याची? कुठले 4 डॉक्टर अजून दिमतीला पाठवतील? अजून वाल्मिक कराडचे जेवढे मित्र आहेत पोलीस मध्ये ते सगळे बीडमध्येच आहेत. या शासनाची हिंमत होत नाही अजून कोणाची ट्रान्सफर करायला. मला कळत नाही वाल्मिक कराडच्या हातात आहे तरी काय, म्हणजे काय कोणाचे व्हिडिओ आहेत का काय कळत नाहीये मला. एवढे सगळे वाल्मिकला का घाबरतात? हा पण घाबरतो, तो पण घाबरतो, तो पण घाबरतो. वाल्मिककडे आहे काय? वाल्मिकच्या हातात अशी कुठली गुप्त गोष्ट आहे ज्याच्यामुळे हे काही त्याच्या विरुद्ध बोलत नाही आणि काही करायलाही धजावत नाहीत? धनंजय मुंडेंचा राजीनामा ही आमची पहिल्या दिवसीय प्रश्नाची मागणी आहे. चौकशी होऊच शकत नाही. आणि असाच वाल्मिक कराड जेलमधनं हॉस्पिटलमध्ये जाईल, हॉस्पिटलमधनं जेलमध्ये जाईल, जेलमधनं परत हॉस्पिटलमध्ये येईल, आयुष्य आरामात आपली जिंदगी काढेल. कशाला मुक्का लावता लोकांना? मुक्का लावतात कशाला? ऑर्गनाइज्ड क्राईम कुठून फेकण्यासाठी मुक्का लावतात. तुम्ही तर त्याला सोय करून दिली आहे, मोबाईलवरनं सगळे आदेश आणि त्याचे आदेश पाळणारे शासकीय यंत्रणा पण तैनात ठेवली आहे. त्यामुळे या 2 मुलांकडे बघितले की वाईट वाटतं की कसा समाज आपण बघतोय. या समाजातल्या संवेदना संपल्या की काय अशी भीती वाटायला लागते. ही लढाई